श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 144. पुढच्या काही अध्यायामध्ये गोपाळकृष्णांच्या सर्वांना परिचित असलेल्या लीला होत्या. गोवर्धन पर्वत उचलून गोकुळाचे रक्षण करणे, शकटासुराचा वध करणे, धेनुकासुराचा वध वगैरे हा कथाभाग झाला. आता रास क्रीडेसंबंधीच्या भागवतातील 5 अध्यायांवर टीका लिहायची होती. गोविंद स्वामींनी आज्ञा केली होती की हा भाग काळजीपूर्वक अभ्यास करून लिहावा. म्हणून दयाळराव स्वामींनी या संदर्भामध्ये ब्रह्मवैवर्त पुराण, विष्णू पुराण, नारद भक्ती सूत्र, शांडिल्य भक्ती सूत्र आदी ग्रंथांचं पुन्हा एकदा अवलोकन केलं. पद्मावती, मुग्धावती, मृगावती, मधुमालती, प्रेमावती या काव्यरचनाही पाहिल्या. रूप गोस्वामींचा उज्ज्वल नीलमणी हा मधुरा भक्तीवरील ग्रंथ जो हिंदी मध्ये आहे तोही बारकाईने वाचला. श्रीधर आणि विश्वनाथ यांच्या भागवतावरील टीका ग्रंथातील रासलीलेच्या भागाचं अवलोकन केलं. अशी तयारी चालू होती. एवढ्यात पैठणमधील विद्वान शास्त्री पंडित त्यांना भेटायला आले. काशीनाथ शास्त्री, मुद्गल शास्त्री या पैठणच्या विद्वानांबरोबरच वाराणसीचे मधुकर शास्त्री, वासुदेव शास्त्रीही आले होते. दयाळराव स्वामींनी मोठ्या आदराने त्यांचं स्वागत केलं. काशीनाथ शास्त्रींनी बोलायला सुरुवात केली. भागवताच्या दशमस्कंधावर आपण जी टीका लिहित आहात त्यात आता रासलीलेचा भाग येईल, त्या संबंधी चर्चा करायला आम्ही आलो आहोत. दयाळराव स्वामींनी हात जोडून नमस्कार केला. म्हणाले, आपले विचार जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. मधुकर शास्त्री बोलू लागले, भागवत हे महापुराण आहे. त्यातील बाकी सर्व गोष्टी आम्हाला मान्यच आहेत. कलियुगामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी कर्मकांडापेक्षा भक्तियोग सुलभ आहे असं जे भागवतात सांगितलंय तो भाग तसा एका दृष्टीने बरोबरच आहे. पण अलीकडे अनेक कवी या रासलीलेच्या आणि राधाकृष्णांच्या प्रेमाच्या निमित्ताने शृंगार काव्य लिहितायत. त्यामुळे सनातन धर्माला मोठाच धक्का बसतो. आमचं मत आहे असं. काशीनाथ शास्त्री पुढे सरसावून आवेशाने म्हणाले, स्त्री पुरुष संबंध हा धर्मग्रंथांनी पवित्र मानलाय, पण त्या संबंधाला धर्मशास्त्राने विशिष्ट मर्यादा आखून दिल्यात. या मर्यादांचं उल्लंघन करण्याची प्रवृत्ती कोणत्याही स्वरूपात जरी समाजात निर्माण झाली तरी त्या प्रवृत्तीला प्रखरपणे विरोध केलाच पाहिजे. आमचं ठाम मत आहे. वाराणसीहून आलेले वासुदेव शास्त्री संयत स्वरात पण खंबीरपणे म्हणाले, काम, क्रोध, मद, मत्सर वगैरे 6 विकार ईश्वराच्या प्राप्तीमध्ये अडथळेत. धर्मशास्त्रच सांगतात. कामवासना ही तर दोषांचा राजा आहे असं धर्मशास्त्र सांगतं. अशी परिस्थिती असताना गोपींनी कृष्णांबद्दल कामभावना बाळगली आणि कामभावनेच्या उत्कटतेमुळे त्यांना श्रीकृष्ण प्राप्ती प्राप्तच कशी झाली, हे कसं शक्य आहे, हे आम्हाला काही अजिबात पटत नाही. काशीनाथ शास्त्री म्हणाले, आजकाल राधा कृष्णाच्या प्रेमाची वर्णन करणारी गीतं पुष्कळ जण लिहितात, पण भागवतामध्ये राधेच्या नावाचा कुठे उल्लेख नाही तो. दयाळराव स्वामी हसले. म्हणाले, भागवतात राधेचा उल्लेख केलेला नाही हे खरंय. तथापि भागवतातील काही गोपींची वर्णनं ही राधेच्या वर्णनाशी जुळतात. ब्रह्मवैवर्त पुराणात राधेचं सविस्तर वर्णन आलंय. शिवाय पंचतंत्र, वेणी संवार, दशावतार चरित्र, गीत गोविंद या रचनांमधून राधेचे स्पष्ट उल्लेख आहेत. तेव्हा गोकुळातल्या प्रमुख गोपींपैकी राधा एक होती हे निश्चित. राधा संप्रदाय, राधा कुंड, राधा चक्र, राधा अष्टमी, राधा नृत्य यांच्या रूपामध्ये परंपरेने हजारो वर्षे राधा आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य करतेय हे अर्थपूर्ण आहे. पण राधा ही व्यक्तिरेखा इथे महत्वाची नाहीये. मूळ प्रश्न आहे, गोपींनी कृष्णांबद्दल कामवासना मनात ठेवून परमात्म्याची प्राप्ती कशी करून घेतली, हा भाग आहे. श्रीधर शास्त्री काहीशा आवेशाने म्हणाले, वास्तविक गोपी या परस्त्री आहेत, विवाहित आहेत, तर भगवान श्रीकृष्ण त्यांच्याशी जार कर्म करतीलच कसे, हे धर्माला सोडून झालं. दयाळराव स्वामी गंभीरपणे म्हणाले,
भगवान श्रीकृष्णांच्या जीवनात रासलीलेचा प्रसंग सोडला तर धर्मबाह्य जार कर्माचा आक्षेप घेता येईल असा दुसरा एकही प्रसंग नाही. भागवतात सुद्धा नाही आणि ब्रह्मवैवर्त पुराण, विष्णू पुराण अशा कोणत्याच पुराणात नाही. काशीनाथ शास्त्री रागारागाने म्हणाले, अहो पण तो रासलीलेचा प्रसंग तर आहे ना, त्याचं काय? मला तर वाटतं भागवतातले रासलीलेचे अध्याय प्रक्षिप्त असतील. कोणीतरी शृंगार काव्य रचणाऱ्या कवीने ते रचले असतील आणि नंतर भागवतामध्ये घुसडून दिले असतील. अजून काय? दयानंद स्वामी म्हणाले, नाही, तसं नाही. कोणतेही साहित्य निकष लावून पाहिलं तरी भागवतकारांनीच रासलीलेचे अध्याय लिहिलेले स्पष्ट दिसतात. काशीनाथ शास्त्री म्हणाले, कदाचित भागवतकारांना ते गोपींचं स्वप्न आहे असं दाखवायचं असेल. गोपी झोपेतून जाग्या झाल्या हा शेवटचा श्लोक प्रत तयार करताना नंतर वगळला गेला असेल. शास्त्री पंडितांचे आक्षेपार्ह मुद्दे ऐकून घेतल्यानंतर दयानंद स्वामी म्हणतात, आपण आता माझं म्हणणं थोडं ऐकून घ्या. भागवतकारांनी गोपींच्या प्रेमाचं एवढं वर्णन केलं, यात त्यांचा हेतू आहे. प्रेम कसं करावं, कोणावर करावं आणि कोणते कोणते घटक असले म्हणजे ते प्रेम खऱ्या अर्थाने सफल होऊन जीवन सार्थकी लागतं, हे समजावून सांगण्यासाठी भागवतकारांनी रासलीलेचं वर्णन केलंय. काशीनाथ शास्त्री म्हणाले, प्रत्येक जण प्रेम करतो. पशु पक्ष्यांच्या हृदयात सुद्धा प्रेम निर्माण होतं. मग त्यात विशेष ते काय? दयानंद स्वामी म्हणाले, प्रत्येक जण प्रेम करतो हे खरंय, पण मानवी व्यक्तीवर कितीही उत्कट प्रेम केलं, सर्वस्व ओतून प्रेम केलं, प्रसंगी त्या प्रेमासाठी प्राणांचं सुद्धा जर बलिदान दिलं, तरी ते प्रेम माणसाला मुक्तीकडे नेऊ शकतं का? नाही ना. ते प्रेम पार्थिवच राहतं. त्यामुळे जीवनाची पातळी उंचावत नाही. प्रेम करणाऱ्याला केवळ दुःख, वेदनाच वाट्याला येतात. याचं कारण माणसावर प्रेम करणं ही आसक्ती असते, मोह असतो. म्हणून या प्रेमाने जीवनाचं सार्थक होत नाही. प्रेम करणारा मुक्त झाला असं कधीच होत नाही. पण जर तेच प्रेम भगवंतावर केलं तर मनातील आसक्ती आणि मोह नाहीसे होऊन जातात. ते प्रेम दिव्य प्रेमात परिणत होतं आणि जीवन कृतार्थ होऊन माणूस मुक्त होतो. आणि हे सत्य समजावून सांगण्यासाठी शुकदेवांनी गोपींच्या प्रेमाचं नितांत सुंदर हृद्य वर्णन केलेलं आहे. शकुंतलेनं दुष्यंतावर जे प्रेम केलं ते गोपींइतकंच उत्कट होतं ना, पण तरीही तिला केवळ मिळालं ते दुःखच. मेघदूतातील यक्षाचं आपल्या पत्नीवर गोपीन इतकंच उत्कट प्रेम होतं. तुलसीदासांचंही प्रिय पत्नीच्या भेटीसाठी व्याकुळ होऊन मध्यरात्री नदी ओलांडून जाणं ते प्रेमच ना. कच देवयानी, नल दमयंती, कितीतरी प्रेम कहाण्या आहेत ज्यात प्रेमाची उत्कटता गोपीन इतकीच आहे, पण त्या सर्वांना केवळ मिळालं ते दुःखच. आणि गोपी मात्र तरुण गेल्या, कारण त्यांनी ते प्रेम भगवंतावर केलं. माणसावर कितीही उत्कट प्रेम केलं तरी ते प्रेम लौकिक पातळीवरच राहतं. ते अलौकिक पातळीवर जाऊ नाही शकत, दिव्य होऊ शकत नाही, आणि म्हणून त्या प्रेमानं मुक्ती मिळत नाही. पण प्रेम करणं हा माणसाचा स्वभाव आहे. प्रेम करणं टाळता येत नाही. म्हणून संत सांगतात, प्रेम ईश्वरावरच करा. ईश्वराच्या प्रभावामुळे त्या प्रेमाचं परिवर्तन होऊन दिव्य पातळीवर जातं आणि तो मुक्त होतो. काशीनाथ शास्त्री म्हणाले, आपण असं म्हणता आहात की माणसावर प्रेम केलं तर केवळ दुःख आणि ईश्वरावर प्रेम केलं तर सुख, हे सांगण्यासाठी भागवतात रासपंचाध्यायी लिहिली नाही का? पण भागवतकारांना हे 5 श्लोकातच सांगता आलं असतं ना, त्यासाठी 5 अध्याय कशाला? दयानंद स्वामी हसले, म्हणाले, भागवतकारांनी या 5 अध्यायात गोपींच्या मनोभावना कशा बदलत गेल्या आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचा प्रतिसादही कसा बदलत गेला, याचं सूक्ष्म बारकाईने वर्णन केलेलं आहे. भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं इतकं सूक्ष्म विवेचन यापूर्वी कोणीच केलं नव्हतं. फार महत्वाचं आहे हे विवेचन. म्हणूनच रास पंचाध्यायी हे भागवताचे पंचप्राण आहेत, असं श्रीधर आणि विश्वनाथ हे भागवताचे टीकाकार म्हणतात.
वासुदेव शास्त्री म्हणाले, स्वामी, आपण जे काही सांगताय ना ते शास्त्र ग्रंथाला धरून आहे, पण आमचा मूळ प्रश्न आहे की गोपी या घरंदाज कुलीन स्त्रिया आहेत ना, विवाहित आहेत, तरीही त्यांनी श्रीकृष्णांबद्दल कामभावना बाळगली आणि त्यांना भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती कशी काय झाली? जरा स्पष्टच बोलतो. आमच्या कुलीन स्त्रियांनी आणि आमच्या मुलीबाळींनी जर असं श्रीकृष्णावर प्रेम करायचं तर ते काय बरं दिसेल? गोपींचा आदर्श काय आम्ही समाजापुढे ठेवायचा? दयाळन स्वामी गंभीर झाले. म्हणाले, मानवी व्यक्तीवर कितीही वैषयिक प्रेम केलं आणि त्या प्रेमाने कितीही भोग घेतला तरी शाश्वत समाधान मिळत नाही. आगीत तूप ओतलं तर आग अधिकच भडकत जाते, तसं भोगाने आसक्ती वाढतच जाते. पण भगवान श्रीकृष्णांबद्दल जर वैषयिक प्रेम केलं तर भोग न घेताच वासना नाहीशा होतात, आसक्ती कमी कमी होत जाते आणि त्या प्रेमाच्या जागी ईश्वर भक्ती निर्माण होते. त्या भक्तीमुळेच खरं समाधान मिळतं आणि मनुष्य तरुण जातो, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे तुम्हाला असं काय असं म्हणायचं की आहे की काय की हे सर्व? दयाळराव स्वामी संयत पण ठाम स्वरात म्हणाले, होय होय, मला तेच म्हणायचंय. कोणतीही वासना ईश्वराकडे वळवली की भोग न घेताच ती नाहीशी होते आणि तिथे ईश्वर भक्ती निर्माण होते. काम वासना ही ईश्वराकडे वळवली की ती नाहीशी होऊन तिची जागा ईश्वर भक्ती घेते, असं सारे संत एकमुखाने सांगतायत, अनुभव घेऊन सांगतायत. शुकाचार्य रासलीलेला कामविजय लीला असं म्हणतात आणि सांगतात की जे रासलीला श्रवण करतात त्यांच्या मनातील कामभावना नाहीशी होऊन ईश्वर भक्ती निर्माण होते. रासलीलेची ही फलश्रुती आहे असं ते सांगतायत. शुकाचार्य ब्रह्मज्ञानी आहेत, त्रिगुणातीत आहेत, वैराग्याची मूर्ती आहेत, ते हे सांगतायत हे लक्षात घ्या. भागवतातील रासलीला वाचून कामभावना नाहीशी होते असा असंख्य साधकांचा अनुभव आहे. मेघदूत, शाकुंतल अशी प्रेमकाव्य हजारो वेळा वाचली तरी हे होत नाही, होणार नाही. श्रीकृष्णांवर प्रेम केल्याने मुक्ती मिळाली असं केवळ गोपींचं एक उदाहरण नाही. दक्षिण भारतातील आंदाळ, इतर आळवार संत, मीराबाई, सूरदास, कबीर कितीतरी अशी उदाहरणं देता येतील. नाथ मुनी, यमुनाचार्य, मध्वाचार्य, त्यांचे अनुयायी, वल्लभाचार्यांचा पुष्टी मार्ग, गौडींचा चैतन्य संप्रदाय यातील असंख्य साधक गोपी प्रेमाच्या मार्गाने उद्धरून गेलेले आहेत. गोपी अधर्माने वागल्या असं ज्यांना वाटतं त्यांना गोपी खऱ्या तर कळल्याच नाहीत. मासा सतत पाण्यात राहतो, त्याला पाण्या वाचून जगताच येत नाही. गोपी तशा कृष्ण चिंतनात राहिलेल्या आहेत. स्वैरिणी स्त्रियांना कामुक तरुणांची भूल पडते तशा गोपी गोपाळकृष्णांना भुललेल्या नाहीयेत. निष्काम साधकानं जपतप करावं, योग्यानं समाधी अवस्थेत रमून जावं तशा गोपी हरिरूपात रमल्यात. विवेकी वैराग्यशील शिष्य गुरुकडून कृपा प्राप्त होताच आत्मरथ होतो, तशा गोपी गोपाळकृष्णांच्या ठाई रत आहेत. नित्यानित्य विवेक आणि साधन चतुष्ट संपादन केलेल्या साधकांच्या ठिकाणी जी लक्षणं दिसतात ती गोपींमध्ये आपोआप प्रगट झाली आहेत. त्या घरदार तहान भूक प्रपंच विसरलेल्या आहेत आणि एवढंच नव्हे तर भवभ्रम विसरलेल्या आहेत. याचाच अर्थ त्या अहंता ममत्व विसरल्या आहेत. गोपाळकृष्णांचं ध्यान करीत त्या उन्मन झाल्या आहेत. महाभावाची दिव्य अवस्था त्यांनी मिळवलेली आहे. ऋषीमुनी, योगी, तपस्वी, संन्यासी, वेदांती या सर्वांनाच ही अवस्था हवी आहे खरं तर, पण खूप प्रयत्न करून सुद्धा ती मिळतेच असं नाही बरं. जपतप, यज्ञयाग, दान, व्रतवैकल्य, पुरश्चरण खूप करूनही ती मिळत नाही. गोपींनी ती केवळ प्रेमाने अवस्था मिळवलेली आहे. म्हणूनच नारद भक्ती सूत्रात यथा व्रज गोपिका नाम या सूत्रामध्ये नारद मुनी सांगतात, भक्ती म्हणजे गोपींसारखं प्रेम. शांडिल्य भक्ती सूत्रामध्ये अतएव तद्भावाद्वल्ली विनाम या सूत्रामध्ये शांडिल्य मुनी सांगतात, भक्ती म्हणजे गोपींचा भाव. नारद मुनी, शांडिल्य मुनी अवतारी पुरुष आहेत. ते सांगतात तोच धर्म, तेच शास्त्र नाही का? हे सर्व बोलता बोलता दयाळराव स्वामी भावावस्थेत गेले. त्यांच्या मुखावर दिव्य तेज प्रगटलं. सारे शास्त्री पंडित त्या तेजाने दिपून गेले. काय बोलावं आता कळेना.
शांतपणे त्यांच्या मुखमंडलाकडे एकटक पाहत राहील. श्रीराम समर्थ. श्रीराम.